की मला तुमचे पैसे नको, मला तुमचं जेवण नको, मला तुमची वस्तू नको, पण मला तुमचा वेळ हवाय. काय सरपंच म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला या निवडणुकीतून? एक सरपंच म्हणून किती अडचणी येतात मी फेस केलेल्या आहे. कारण माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतीला ज्यावेळेस मला ग्रामसेवक चांगला हवा होता, तर तो मिळवण्यासाठी मला आंदोलन करावं लागलं. या जिल्हा परिषदेचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा, मतदारांचा कसा संबंध आहे, त्यांना कसा फायदा होऊ शकतो? बघा, फायदा जर आपल्याकडे प्रॉब्लेमच हा आहे की आपल्याकडे नागरिकशास्त्र शिकवलं जातं. तर काय मग सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांनी म्हणा किंवा नागरिकांनी राजकारणात येऊच नाही? खरं तर खूप दुःख होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करताना. कारण मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातूनच पुढे येतोय. ज्या दिवशी राजकारणाचा केंद्रबिंदू अर्थकारण सोडून समाजकारण होईल आणि स्वतः जनता हे स्वीकारेल की नाही, आम्हाला पैसे घेऊन मतदान नाही करायचं, तर आम्हाला विकास काम बघून मतदान करायचं, त्या दिवशी ही परिस्थिती बदलेल. अन्यथा सर्वसामान्यांसाठी राजकारण नाही, हे इथून पुढे चालू राहील. या अस्थिर परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेने पाहिलं की अनेक आमदार ह्या पक्षातून त्या पक्षात गेले, अनेकांनी नवीन पक्ष तयार केला, नवीन गट तयार केला. हे सगळं जरी मतदारांना आवडलेलं नसेल तरी याच्यामध्ये मतदारांचा फायदा झाला. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अर्थातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आणि या निवडणुकांच्या निमित्तानं अनेक उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. प्रत्येकाचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार वेगाने सुरू आहे. आणि जसजसा मतदानाचा दिनांक, मतदानाचा दिवस जवळ येतो आहे, तसं प्रत्येक उमेदवारानं त्या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार हे एकमेकांवरती त्या ठिकाणी टीकास्त्र सुद्धा टाकताना दिसत आहेत. अगदी याच पद्धतीने जुन्नर तालुक्यातील एक सगळ्यात महत्वाचा जिल्हा परिषद गट, अर्थातच सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट. आणि हा जिल्हा परिषद गट जो आहे तो केवळ जुन्नर तालुक्यापुरताच नाही, तर पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा मानला जातोय. कारण की याच्या आधी ज्यांनी 4 वेळा जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून नेतृत्व केलंय त्या आशाताई दत्तात्रय बुचके असतील, ज्यांनी करंट लास्ट टर्म मध्ये नेतृत्व केलं ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाबशेठ पारखे असतील, आणि तिसरे उमेदवार शिवसेनेचे की जे कुलस्वामीचे उपाध्यक्ष आहेत, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्या ठिकाणी नेतृत्व करतायत, आणि संध्याताई भगत. अशा या 4 उमेदवारांमध्ये त्या ठिकाणी ही जिल्हा परिषदेची प्रमुख लढत असणार आहे. खर तर याच सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील एक महत्वाचं गाव म्हणजे दातखेळवाडी, आणि याच दातखेळवाडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच राहुलभाऊ दातखिळे, जे की राजकीय विश्लेषक आहेत. पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना यश आलंय. वेगवेगळ्या मग विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका असते. जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, याच्यातही त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आज खरं तर ते आपल्या समवेत असणारे. राहुलभाऊ, प्रथमतः आपलं LDTV मराठीमध्ये मनापासून स्वागत. खरं तर दातखिळवाडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आणि शिवमुद्रा इन्फोटेकचे संचालक, याच्या पलीकडे राहुल दातखिळे यांची नेमकी ओळख काय? बघा लक्ष्मण भाऊ, कसं आहे की राहुल दातखिळे म्हणजेच मी स्वतः, तर माझा जन्म आणि शिक्षण हे तसं मुंबईचं आहे. साधारणतः 2016 साली मी जुन्नरला आलो. खरं तर जन्म शिक्षण मुंबईत झाल्यानंतर काही काळ नोकरी केल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण आपल्या मूळ गावी जाऊन काहीतरी केलं पाहिजे. कारण शहरात आपण किती धावपळ केली तरी ती फक्त स्वतःपुरती असणार आहे. पण गावी गेल्यानंतर आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळून आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो, या भावनेने मी खरं तर मुंबई सोडली. मुंबईला हक्काचं घर असतानाही ती मुंबई सोडली. आणि मग जुन्नरमध्ये आल्यानंतर सामाजिक दृष्टिकोनातनं काम करायचं म्हणून 2016 पासून मी अनुलोम म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या सामाजिक संस्थेत कार्यरत राहिलो. साधारणतः पूर्ण जुन्नर विधानसभेचं काम त्या काळात मी केलं. दररोज वेगवेगळ्या बूथवरती जाणं, वेगवेगळ्या लोकांना, सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या लोकांना भेटणं, त्यांना शासकीय योजना समजून सांगणं आणि शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळवून देणं, अशा या प्रक्रियेत साधारणतः 2016 ते 19 पर्यंत मी राहिलो. 2019 नंतर मात्र मी थोडं माझं कौटुंबिक स्थैर्याकडे लक्ष दिलं आणि मग साधारणतः 2022 पासून मी पुन्हा राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झालो आणि 2022लाच ग्रामपंचायतची इलेक्शन मी लढवून
आपल्याच गावचा लोकनियुक्त सरपंच झालो. मला आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की राहुलभाऊ दातखिळे हे आमच्या गावचे आहेत, आमचे बंधू आहेत आणि गावचे सरपंच आहेत म्हणून ही मुलाखत मी घेत नाही. तर याच्या मागे एक वेगळं कारण आहे. कारण की जी निवडणूक असते, निवडणुकीची रणनीती कशी आखली जाते, त्या ठिकाणी मतांचं कसं विश्लेषण केलं जाऊ शकतं, निवडणूक कशी जिंकली जाऊ शकते, याचं बारीक अनालिसिस जे आहे ते राहुल भाऊ यांच्याकडे फार चांगल्या पद्धतीने त्याचं ज्ञान आहे. कारण की मुंबईला नवनाथ बन जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले. त्याच्यातही महत्वाची भूमिका राहुल दातखिळे यांची होती. पलीकडे आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांचे मित्र निखिल बोराडे हे निवडणुकीला सामोरे गेले, तेही त्या ठिकाणी जिंकले. खरं तर खूप अटीतटीची निवडणूक होती, तिथेही जिंकले. त्याच्यातही ते तळ ठोकून होते प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि त्यांच्याही विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. म्हणून आज आपण त्यांची मुलाखत घेतोय. सावरगाव कुसूर हा जिल्हा परिषद गट जो आहे, याच्यात जी लढत सुरू आहे, या लढतीकडे कसं पाहता? कारण की सगळेच मातब्बर आणि अनुभवी आहेत. नक्कीच लक्ष्मणभाऊ, कारण जुन्नर तालुक्यातल्या इतर जिल्हा परिषद गटांची लढत आणि सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाची लढत ही एका बाजूला आहे. कारण सगळेच उमेदवार तुल्यबळ आहेत, सगळेच उमेदवार प्रशासनातले अनुभवी आहेत. सगळ्याच उमेदवारांनी वेगवेगळ्या ज्या राजकीय सामाजिक संस्था आहेत, उदाहरणार्थ बाजार समिती असेल, त्यानंतर काही सहकारी संस्था असतील, काही पतसंस्था असतील, अशा सगळ्या स्तरावरती त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या प्रत्येकाकडे खूप चांगला जनसंपर्क, ह्या प्रत्येकाकडे खूप चांगला अनुभव, ह्या प्रत्येकाकडे खूप चांगली आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण तालुका आणि नवे संपूर्ण जिल्हा लक्ष लावून बसलेला आहे की नक्की इथे काय होतं आणि इथे काय इलेक्शन कसं होईल, मतदान कसं होईल आणि निकाल कसा लागेल, याची उत्कंठा मात्र संपूर्ण सगळ्यांनाच जिल्ह्याला लागलेली आहे. तर आपण याच्या आधीचा इतिहास पाहिला, म्हणजे जर 10 वर्षांपूर्वी जर आपण जाऊन पाहिलं, इतिहासामध्ये डोकावून पाहिलं, तर त्यावेळेसच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवतोय का? आणि ही जी काय आताच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये काय नाविन्यता दिसते? कारण की निवडणुका तेव्हाही होत होत्या, आताही होतात, पुढेही होत राहतील, पण आताच्या निवडणुकीमध्ये काय बदल दिसून येतो? नक्कीच 10 वर्षापूर्वीचा जर आपण कार्यकाळ बघितला तर त्या काळात सोशल मीडिया एवढे ऍक्टिव्ह नव्हतं. त्यामुळे आजच्या इलेक्शनमध्ये जेवढं सोशल मीडिया, म्हणजे आता आपण जो पॉडकास्ट करतोय, ही पद्धतही 10 वर्षापूर्वी नव्हती. पत्रकं छापली जायची, गावोगावी कोपरा बैठका व्हायच्या, प्रत्येक गावामध्ये काही पक्षाचे, काही वाड्या वस्त्यांचे प्रमुख असायचे आणि ते प्रमुख सांगतील त्या पद्धतीने त्या वाड्या वस्त्या मतदान करायच्या. परंतु आज तसं राहिलेलं नाहीये. आज प्रत्येक मतदार हा सुशिक्षित आहे. आज प्रत्येक मतदाराच्या हातात अँड्रॉइड फोन आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत तो उमेदवार हा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तिथे पोहोचतोय आणि त्याचे विचार मांडतोय. त्यामुळे कुणीतरी एकाने सांगायचं आणि मग सगळ्यांनी त्याच्या मागे मतदान करायचं, ही आता पद्धत राहिलेली नाहीये. प्रत्येकाला स्वतःचं मत हे तयार करण्याची त्याची मानसिक कुवत तयार झालेली आहे. त्यामुळं 10 वर्षापूर्वीच्या पद्धतीने जर आपण इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केला तर 100% आपण या इलेक्शनमध्ये फेल होणार. त्यामुळे आजच्या ह्या सगळ्या बदललेल्या इलेक्शनच्या पद्धतीनुसार जर आपण इलेक्शन लढवलं तरच आपण कुठेतरी विजयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे उदाहरण सांगायचं गेलं तर 10 वर्षापूर्वी उमेदवार निवडताना एखादा पक्ष ज्यावेळेस एखाद्याला उमेदवारी देतो तर त्यावेळेस त्या व्यक्तीची समाजातली इमेज कशी आहे, त्या व्यक्तीचं प्रशासकीय ज्ञान किती आहे आणि तो किती लोकांपर्यंत नातेसंबंधांपर्यंत पोहोचलेला आहे एवढंच पाहिलं जायचं. परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे. आजची परिस्थिती पाहत असताना जे काही आपण त्याला म्हणतो की इलेक्शन कमिशनने सुद्धा इलेक्शन लढवताना काही खर्चाच्या मर्यादा घालून दिल्या. बरोबर. परंतु जर रिअल प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये आपण जर पाहायचं ठरवलं आणि खरंच स्पष्ट बोलायचं ठरवलं तर खर्चाची मर्यादा इतकी अमाप वाढलेली आहे की त्यामुळे आजचे राजकीय पक्ष सुद्धा उमेदवारी देताना त्या उमेदवाराची आर्थिक सुबत्ता आहे की नाही, तो तेवढा खर्च करू शकतो की नाही हे पाहूनच उमेदवारी दिली जाते. त्यामुळे 10 वर्षापूर्वीची उमेदवारी द्यायची आणि इलेक्शन लढवायची जी पद्धत होती त्याच्यात आणि आजच्या याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. 10 वर्षापूर्वी
तरुण वर्ग जो आहे साधारणतः ज्याला आपण 18 ते 20 किंवा 15 ते 20च्या कॅटेगरीमध्ये कॅल्क्युलेट करू, तर हा कुठेही इलेक्शनमध्ये गृहीत धरला जात नव्हता. परंतु आज तो सगळ्यात जास्त टार्गेट केला जातोय. मग त्याच्यामध्ये सार्वजनिक मंडळ असतील ज्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो, क्रिकेटचे सामने असतील ज्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो, किंवा रॅलीज असतील ज्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. तर ह्या सगळ्या ठिकाणी त्यांना सहभागी केलं जातं, त्यांच्यावरती फोकस केला जातो आणि यांना बऱ्यापैकी कार्यकर्ता या कॅटेगरीमध्ये कॅल्क्युलेट करून त्यांच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने खर्चही केला जातो आणि त्यांना या इलेक्शनमध्ये सहभागी केलं जायचं, जे की 10 वर्षापूर्वी होत नव्हतं. 10 वर्षापूर्वी एक साधारणतः 40 ते 60 या वयोगटातला जो त्या वाडी वस्तीचा प्रमुख असेल, जो त्या समाजाचा त्या भावकीचा जो प्रमुख असेल, यालाच राजकीय महत्व होतं आणि प्रत्येक पक्ष उमेदवार त्यालाच महत्व द्यायचा आणि तो सांगेल तसं त्या ठिकाणी मतदान व्हायचं. परंतु आता ती परिस्थिती बदललेली आहे. आता प्रत्येक जण या इलेक्शनमध्ये तरुण वेगळे, युवा वेगळे, त्याच्यानंतर ज्येष्ठ वेगळे, महिला कॅटेगरी पूर्णपणे वेगळी झालेली आहे. प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि या अपेक्षांना गृहीत धरूनच आजचं इलेक्शन मॅनेजमेंट होतं. म्हणजे कुटुंबाचा जो कर्ता व्यक्ती आहे, कुटुंब प्रमुख, हा जरी एखाद्या विशिष्ट पक्षाला मानणारा असला तरी त्याची मुलं असतील, पत्नी असेल किंवा वडील हे मानतीलच अशातली काही गोष्ट नाही. नक्कीच आजची परिस्थितीच अशी आहे की घरातली तरुण मुलं एका उमेदवाराला मतदान करतील, महिला एका उमेदवाराला मतदान करेल आणि ज्येष्ठ एका उमेदवाराला मतदान करेल, अशी परिस्थिती आजची तयार झालेली आहे. प्रत्येक मतदारसंघ हा वेगवेगळा आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तिथले निवडणुकीचे मुद्देही काही वेगवेगळे असतात. हा जो सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे, या गटातली परिस्थिती नेमकी काय, म्हणजे सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा आर्थिक असेल, अगदी या निवडणुकीला तर कौटुंबिक गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी ते गणित जुळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. कोणाचे नाते गोते कुठं आहेत, कसं आहे, काय. तर कसं पाहता याच्याकडे, कोणत्या मुद्द्यांवरती निवडणुका लढवल्या जाऊ शकतील, काय वाटतं? बघा कसं आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या स्पर्धेत उतरतो आणि असं म्हटलेलं आहे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, आणि हे एक युद्ध आहे, ही एक स्पर्धा आहे जी आपण आपल्या विरोधातल्या उमेदवारांच्या सोबत लढतोय. आणि त्या काळात सगळ्याच गोष्टी सगळेच उमेदवार ट्राय करतात. मग त्याच्यामध्ये साम दाम दंड भेद असं जे आपण म्हणतो ते सगळंच ट्राय करतात. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात जवळचा मुद्दा काय, ते नातेवाईक, की बाबा चला आपले कुठेतरी नातेसंबंध आहेत, आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखात जायचं यायचं आहे, भविष्यातही जायचं यायचं आहे, आजपर्यंत गेलेलो आहे. त्यामुळे ते चाचपणी सगळेच उमेदवार करतात. ती चाचपणी आणि त्यांनी 100% करावी, त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. परंतु त्याच्या पलीकडेही एक वर्ग आहे की जो तुमच्या नातेसंबंधात नाही, परंतु तो तुमच्या मैत्रीच्या भावनेने जोडलेला आहे, त्यालाही सगळे हात घालतात. त्याच्या पुढे जाऊन एक चांगला सुशिक्षित वर्ग असतो की जो राजकारणात नसतो. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की आपण 100% जर मतदार असेल तर त्याची विभागणी 3 टप्प्यात करतो. एक 30% मतदार असा असतो की जो राजकारणाशी प्रभावित असतो, त्या पक्षीय विचारधारेशी प्रभावित असतो. 40% असा मतदार आहे की त्याला राजकारणाशी आणि त्या सगळ्या पक्षीय राजकारणाशी काही घेणदेणं नसतं. तो फक्त जो त्याला उमेदवार योग्य वाटेल, ज्याची विकासाची भूमिका त्याला योग्य वाटेल, त्यांना तो मतदान करतो. बरोबर. आणि 30% असा मतदार असतो की त्याला राजकीय एक त्याला म्हणतात की आकलन म्हणा किंवा एक राजकीय बुद्धी म्हणा, ती कदाचित नसते. ते तारेवरचे मतदार असं त्यांना आपण कॅल्क्युलेट करतो दरवेळेस इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये, की जे कधीही कुठेही मतदान करू शकतात. त्याचं काही असं गणित आपण बांधू शकत नाही की हे इथेच करतील म्हणून. त्यामुळे प्रत्येक उमेदवार राजकारणाच्या ह्या इलेक्शनच्या नियोजन करत असताना अशा 3 प्रकारे त्याचं नियोजन करतो आणि ह्या सगळ्यांना आपल्याकडे कसं खेचता येईल त्याच्यासाठी जे काही कार्यक्रम करता येईल, जसं आता कोणी हळदी कुंकूचे कार्यक्रम करताय, कोणी महिला मेळावे करताय, कोणी क्रिकेटचे सामने भरवताय, देवदर्शन, कोणी देवदर्शनाची ट्रिप काढताय. तर असे अनेक फंडे सगळेच उमेदवार वापरतात आणि त्यात गैर काही नाही. शेवटी प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला मतदार आपल्याकडे खेचायचे आणि आपल्याला मतदान करून घ्यायचंय. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला मेसेज आणि आपला चेहरा, आपलं नाव म्हणजे उमेदवाराचं नाव, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढे मार्ग वापरता येतील त्या सगळ्या मार्गांचा अवलंब उमेदवार करतात. परंतु ह्या सगळ्याचे अनालिसिस हा मतदार करतो आणि त्या पद्धतीने तो मतदान करतो. एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये आशाताई दत्तात्रय बुचके या 3ऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातात या गटातून, आणि 2 वेळा नारायणगाव गटातून. म्हणजे ही त्यांची जिल्हा परिषदेची 5वी निवडणूक आहे. गुलाबशेठ पारखे
याच्या आधीच्या इलेक्शनला ते विजयी झालेले, त्यांनी नेतृत्व केलेले, पुन्हा ते मैदानामध्ये आहेत. संतोषदादा चव्हाण, कुलस्वामीचे उपाध्यक्ष, बाजार समितीचे संचालक, आणि संध्याताई भगत मनसेकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. हे जे चारही उमेदवार आहेत, याच्यात कोणाचं पारडं जड तुम्हाला वाटतंय? एक प्रामाणिकपणे काय सांगाल? म्हणजे जे रिअल आहे ते रिअल, कारण आता- जनतेला समजणे हे फार आता गरजेचं आहे. वैयक्तिक माझी दुविधा मी तुम्हाला सांगतो. हा. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. हम्म. आशाताई भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहे. हम्म. गुलाबशेठ पारखे माझे मामा आहे, कारण आई माझी पारख्यांची आहे. बरोबर, लिमगाव. येस. हम्म. आणि संतोषदा खूप चांगले मित्र आहेत. अनेक म्हणजे अक्षरशः योग वर्गाला पण आम्ही सोबत असतो सकाळी. हम्म. आणि संध्याताई मात्र नवीन आहेत, त्यांचा फार काही संबंध नाही. हम्म. मग अशा परिस्थितीत मी काय केलं पाहिजे? मित्रासोबत गेलं पाहिजे, मामांसोबत गेलं पाहिजे, की पक्षासोबत गेलं पाहिजे? अशीच दुविधा मनस्थिती ह्या गटातल्या अनेक लोकांची. हम्म. त्यामुळं बऱ्याच लोकांना ह्या राजकीय प्रवासामध्ये उघड होता येत नाही. हम्म. त्याचं कारण असं आहे की जर आपण उघड झालो तर कुठेतरी आपले नातेसंबंध दुखावतील, कुठेतरी आपली पक्षीय जी ताकद आहे किंवा पक्षातलं आपलं जे स्थान आहे ते कुठेतरी कमी होऊ शकेल, हम्म. किंवा कुठेतरी मैत्रीचे संबंध खराब होतील. या अशा कारणामुळे संपूर्ण गटामधले अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते हे शांत आहेत. पण राहुल भाऊ, महत्वाचा मुद्दा असा आहे, राजकारण हे मैत्री जपण्यासाठी नसावं, राजकारण हे कौटुंबिक संबंध जपण्यासाठी नसावं, राजकारण हे आपापसातील व्यवहार जपण्यासाठी नसावं, तर राजकारण हे समाज हितासाठी असावं. बरोबर. मतदारांनी काय विचार केला पाहिजे? विकास कामं डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, तो व्यक्ती आपल्या सुखदुःखात उभा राहिला, अडीअडचणीला धावून आला हे पाहिलं पाहिजे, की केवळ तो छान दिसतो किंवा छान बोलतो हे पाहिलं पाहिजे, किंवा तो नातेवाईक हे पाहिलं पाहिजे? नेमकं काय पाहून मतदान केलं पाहिजे? जसं आपल्या हाताची पाची बोटं सारखी नाही, तसंच मतदारही एकसारखा विचार करणारा नाही. त्यामुळं हा जो सगळा साधारणतः 39-40 हजार मतदान आहे आपल्या गटामध्ये, त्यामुळे आपण प्रत्येकाला एका कॅटेगरीमध्ये बसवू शकत नाही. प्रत्येकाची जी बौद्धिक पातळी आहे त्यानुसार तो विचार करतो. एखादा भावनिक माणूस असेल तर तो नातेसंबंधांचा विचार करेल, एखादा बुद्धिजीवी असेल तर तो विकास कामांचा विचार करेल, एखादा मैत्रीपूर्ण स्वभावातला व्यक्ती असेल तर तो मैत्रीचा विचार करेल. त्यामुळे आपण संपूर्ण मतदाराला एका कॅटेगरीत बसवू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाची जी बौद्धिक पातळी आहे, प्रत्येकाची जी भावनिक पातळी आहे, या भावनिक पातळीनुसार मतदार करतो. तुम्हाला उमेदवाराला खरं तर मतदारापर्यंत हे पोहोचवायला गरजेचं आहे की बाबा तुम्ही जर भावनिक विचार करणार असेल तर भावनिक करू नका, तुम्ही विकासाचा विचार करा. जर तुम्हाला कळतंय की नाही माझा जास्तीत जास्त मतदार हा भावनिक आहे, तर त्याला तुम्ही सांगू शकता विकासाचा विचार करू नका, तुम्ही भावनिकतेचा विचार करा, मैत्रीचा विचार करा. त्यामुळं ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने विजय मिळवू शकता, तुमचा असलेला ऑडियन्स म्हणजे मतदार हा कुठल्या पद्धतीचा आहे याचं अनालिसिस, याचा सर्व्हे रिपोर्ट जर तुमच्याकडे असेल तर त्या पद्धतीने इलेक्शन मॅनेजमेंट करून तुम्ही मतदार तुमच्याकडे खेचू शकता. आता जर मला एक उदाहरण द्यायचं म्हटलं की गेल्या 5 वर्षामध्ये जी सगळी राजकीय अस्थिर परिस्थिती होती, या अस्थिर परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेने पाहिलं की अनेक आमदार ह्या पक्षातून त्या पक्षात गेले, अनेकांनी नवीन पक्ष तयार केला, नवीन गट तयार केला. हे सगळं जरी मतदारांना आवडलेलं नसेल तरी याच्यामध्ये मतदारांचा फायदा झालेला आहे. तो कसा? तर ज्यावेळेस एखादा आमदार आपलं 2/3 बळ घेऊन एखाद्या पक्षाकडे जातो त्यावेळेस त्याला विशेष असा निधी 100% दिला जातो, आणि याचा फायदा मात्र मतदारांना झालेला आहे. गेल्या 5 वर्षात जी विकास कामं आपल्या तालुक्यात झाली तर ही कदाचित कमी काळात जास्त विकास कामं झालेली आहे. मग ती जे काही त्याचं पक्षीय बलाबल किंवा आमदारांची इकडची तिकडची सगळी संख्या गणित जुळवण्याच्या कारणाने असो, पण त्याच्यामध्ये विकास कामं झाली. आणि जर विकास कामांवरती जर मतदान होत असतं तर कदाचित आज अतुल शेठ आमदार असते. त्यामुळं संपूर्णतः विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन कधीच जात नाही. तुमचं वैयक्तिक चारित्र्य कसं आहे त्या उमेदवाराचं, तो उमेदवार किती लोकाभिमुख आहे, तो किती सर्वसामान्य लोकांमध्ये जातो, बसतो, राहतो, त्यांचे विचार समजून घेतो, याच्यावरती सुद्धा इलेक्शन जाते. दुसरी गोष्ट की तो उमेदवार खरंच त्याची प्रशासनामध्ये तेवढी वचक आहे का? म्हणजे उद्या जर एखाद्या गोरगरिबाचं काम नियमात बसत नाही म्हणून जर थांबत असेल आणि तो उमेदवार तिथे जाऊन त्याच्या प्रशासकीय अनुभवाचा किंवा त्याच्या वचक असण्याचा वापर करून त्या गोरगरिबाला जर त्याचा लाभ मिळवून देत असेल तर 100%
तो उमेदवार आपल्या फायद्याचा आहे. म्हणून मतदार म्हणून ह्या सगळ्याच बाबींचा विचार केला जातो. तो फक्त चांगला दिसतो किंवा सगळ्यांच्या दशकिरीला मोतीला येतो म्हणून नाही, तर त्याचं प्रशासनात किती चालतं, त्याला प्रशासन किती कळतं, तो स्वतः अर्थकारणाने किती सक्षम आहे. म्हणजे असं म्हणतात की ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला जर जेवण वाढलं तर तो गरजेपुरतच खातो, म्हणजे अति खात नाही. पण जो उपाशी आहे तो भरपूर खाण्याचा प्रयत्न करतो, आधी स्वतःसाठी आणि मग इतरांचा विचार करतो. त्यामुळं मतदार म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण मतदानाला जातो त्यावेळेस आपण हाही विचार करतो की ह्या सगळ्या राजकारणामध्ये, ह्या सगळ्या समाजकारणामध्ये जो व्यक्ती आपण निवडून देणार आहे तो निवडून दिल्यानंतर आधी स्वतःचा विचार करणार आहे की मतदारांचा विचार करणार आहे, याचा सुद्धा विचार मतदार करतात. राहुल भाऊ, हा जो जिल्हा परिषद गट आहे, आदिवासी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मराठा समाज आहे, म्हणजे सगळेच जाती धर्माचे लोक आहेत, मुस्लिम समाजाचे सुद्धा बांधव या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. निवडणूक म्हटलं की त्या ठिकाणी मतांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न केला जातो. मग ही मतांची जुळवणी करत असताना उमेदवारांकडून कशा पद्धतीने जुळवणी केली जाऊ शकते का? कारण की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि आदिवासी समाजाकडे तर एक वोट बँक म्हणूनच पाहिलं जातं. छोट्या मोठ्या गोष्टींचा लालच त्यांना दाखवलं की ते मतदान करतात, असा एक माइंडसेट तयार झालेला आहे. नाही, माझं पॉलिटिकल अनालिसिस ह्या काळाला आत्ताच्या घडीला असं सांगतंय की इथून मागे 10 वर्षापूर्वी म्हणा तर जो आदिवासी समाज आहे, ज्याला आपण ठाकर समाज म्हणतो, अशा बऱ्याच ठाकर समाजाच्या वस्ती, वाड्या वस्त्या ह्या गटामध्ये आहेत. साधारणतः दातखेवाडीपासून सुरुवात केली तर पिंपळगाव आर्वीपर्यंत या वाड्या आहेत. आणि 10 वर्षापूर्वी या वाड्यांचा एक स्वभाव होता, न गडे तर न गडे, नाही तर नाही. हा, तर एखाद्याला शब्द दिला तर दिला, मग त्याच्याबरोबरच ते चालायचे. आत्ता ही परिस्थिती राहिलेली नाही. आत्ता ह्या परिस्थितीमध्ये कारण असं आहे की त्या काळात अशिक्षित समाज बऱ्यापैकी होता. आत्ता मुलं शिकलेली आहेत, नोकरी धंद्याला लागलेली आहेत, बऱ्यापैकी ते 4 गावं फिरतात, त्यांना राजकारण कळतं. त्याच्यामुळे आत्ता ही परिस्थिती राहिलेली नाही. आत्ता ते प्रत्येक पक्षाला वेलकम करतात. म्हणजे जर तुम्ही 3 उमेदवार असतील तर तिन्ही उमेदवारांना ते वेलकम करतात, तिन्ही उमेदवारांचं बूथ लावतात, तिन्ही उमेदवारांना शब्द देतात आणि तिन्ही उमेदवारांसाठी धावपळ करतात. त्यामुळं जो वन साइड मतदारांचा एक कल असायचा की बाबा नाही, ठाकरवाडी एका बाजूला चालली म्हणजे एका उमेदवाराला चालली म्हणजे चालली, हा आता पूर्णपणे संपलेला विषय आहे. आता प्रत्येक उमेदवार त्यांच्यापर्यंत जातो, ते स्वतः प्रत्येक उमेदवारापर्यंत जातात. त्यामुळे हे मत 100% जे कोणी उमेदवार आहेत यांच्यामध्ये विभागून जाणार आहे. त्यामुळे हे निर्णायक मतदान ठरणार नाही, हे माझं अनालिसिस आहे. राहुल भाऊ, हा जो जिल्हा परिषद गट आहे, एका महत्वाच्या मुद्द्यावरती मला तुम्हाला घेऊन यायचं आहे, कारण की अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की इथे आपल्याकडं धार्मिक पर्यटनाला खूप वाव आहे. कारण कुलस्वामी रेणुका माताचं त्या ठिकाणी मीना नदीच्या तीरावरती मंदिर आहे. याच मीना नदीच्या तीरावरती दुसऱ्या बाजूला कुलस्वामी खंडोबाचं मंदिर आहे, धामणखेलचा खंडोबा आहे, त्याच्यानंतर वडस धरण आहे, जे महत्वाचं 5 धरणांपैकी तालुक्यातलं एक महत्वाचं धरण आहे. वरती तांबेच्या जवळ दातखेडच्या वरच्या बाजूला एक तलाव आहे, पाझर तलाव आहे. इथे धार्मिक पर्यटनाला, नैसर्गिक पर्यटनाला किंवा ऐतिहासिक पर्यटनाला फार वाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा कोणी विचारच केला नसेल, हा जो सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे, याच गटात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या गड किल्ल्यांवरती झाला ते शिवनेरी किल्ला सुद्धा कुसूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतो. तर काय होऊ शकतं इथे, काय करण्यासाठी वाव आहे? कारण की ज्या गोष्टींचा आजपर्यंत आपण विचारच केला नाही त्याचा विचार कुठंतरी होणं गरजेचं आहे. केवळ नळ, पाणी, गटार, रस्ते एवढ्या पुरतं मर्यादित राहून जमणार नाही. काय वाटतं? बघा, आपला हा जो कुसूर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे, तर ह्या गटामध्ये 100% शेतीवरती आधारित जनता आहे. आणि आजपर्यंत शेती ही बऱ्यापैकी डबघाईला आलेला धंदा म्हणूनच कॅल्क्युलेट केलेला आहे. परंतु शेती करत असताना मग शेतीला जोडधंदा म्हणून आजपर्यंत फक्त दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन असे जे पारंपरिक शेती जोडधंदे आहेत यांनाच कॅल्क्युलेट केलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की टुरिझम म्हणजे पर्यटन याला शेतीच्या जोडलेला एक जोडधंदा म्हणून कॅल्क्युलेट प्रत्येक शेतकऱ्याने करायला हवं. जर आपल्या परिसरातच एवढे चांगले टुरिस्ट स्पॉट असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर जे टुरिस्ट ह्या सगळ्या स्पॉटवरती फिरायला येतात ह्या सगळ्यांना राहायची व्यवस्था हवी असते.
परंतु त्यांना सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहायचं नसतं, कारण ते जिथे राहतात मुंबई पुण्यामध्ये शहरामध्ये तिथेही त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्येच राहतात. आणि कुठेतरी आम्ही टुरिझमसाठी बाहेर आलो तर आम्ही परत त्याच्यातच राहायचं का, तर ती त्यांची अपेक्षा पूर्णपणे नसते. ग्रामीण कल्चर त्यांना अनुभवायचं असतं. म्हणून माझं प्रत्येक शेतकऱ्याला एक सांगणं आहे की टुरिझमला तुम्ही एक शेतीचा जोडधंदा म्हणून स्वीकारा. बरं, स्वीकारताना कसं स्वीकारायचं मला हे सांगतो की आज आपल्याकडचं पश्चिम महाराष्ट्रातलं लँड होल्डिंग जर बघितलं तर ऍव्हरेज 5 एकर लँड होल्डिंग आहे. त्याच्याही खाली जाऊन आपण म्हणू तर आज आपल्या ह्या सगळ्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात जर आपण बघितलं तर ऍव्हरेज प्रत्येक शेतकऱ्याकडे 2 एकर तरी शेती आहे, किमान आहे. जर या 2 एकर मध्ये आपण 10 गुंठे अशा पद्धतीने गुंतवली की जिथे मी राहण्याची व्यवस्था देईल, ज्याला आपण होमस्टे म्हणू शकतो, ज्याला आपण फार्मस्टे म्हणू शकतो, की शेतावरचं घर, आणि मग या शेतावरच्या घरामध्ये शेणाने सारवलेली भुई असेल, त्याच्यामध्ये कुडाच्या भिंती असतील किंवा कारवीच्या भिंती असतील, वरती कौलारू छत असेल, अशी एक राहण्याची व्यवस्था या 10 गुंठ्यामध्ये केली. तिथे आपल्याच शेतीसाठी लागणारी गायी असेल, आपल्या शेतीसाठी लागणारे 2 बैल असतील किंवा ट्रॅक्टर असेल किंवा एखादी मोडकळीस आलेली जुनी बैलगाडी आपण तिथे आणून उभी केली, आणि अशा पद्धतीने एक 10 गुंठ्यामध्ये चांगलं फार्मस्टे जर आपण उभं करू शकलो. आज आपली मुलं शिकलेली आहेत, सवरलेली आहेत, या मुलांच्या हातात अँड्रॉइड फोन आहे. या अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून जर आपण ऑनलाईन बुकिंग जर घेऊ शकलो, आज अनेक प्लॅटफॉर्म आहेत. स्वतः पर्यटन विभागाचा प्लॅटफॉर्म आहे, पर्यटनाची वेबसाईट आहे, जिथं तुम्ही तुमच्या ह्या फार्मस्टेचं रजिस्ट्रेशन करून त्याची नोंदणी करू शकता, आणि ऑनलाईनच लोक तुमच्यापर्यंत येतील की आम्हाला 2 दिवसासाठी 1 दिवसासाठी इथे राहायला हवं आहे, आणि तुम्ही 2,000 रुपयापासून 1,200-2,000 रुपयापासून तुम्ही भाड्याने देऊ शकता, चार्ज करू शकता. त्यांना लागणारी न्याहारी, त्यांना लागणारं ग्रामीण पद्धतीचं जेवण ते तुम्ही तिथे देऊ शकता. मी काय म्हणतो, 360 दिवसापैकी 30 दिवस जरी तुम्ही तिथे ते तुमचं ऑक्युपाईड झालं टुरिस्ट कडनं, तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची इन्कम तिथे मिळू शकते. त्यामुळे आपल्या या गटामध्ये टुरिझम डेव्हलप होण्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड, नळ, पाणी, हे 100% राजकीय जे काही नेते मंडळी आहेत त्यांनी डेव्हलप करावं. पण त्याच्या पुढे जाऊन एक टुरिझमचा स्वभाव शेतकऱ्यांनी डेव्हलप करावा, आणि हा जो फार्मस्टे म्हणून जो प्रोजेक्ट आहे हा शेतीचा जोडधंदा म्हणून स्वीकारावा. नक्कीच याच्यामध्ये यश लाभेल. खरं तर राहुल भाऊ, आपण पाहतो की निवडणुका लढायचं म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याकडे आर्थिक बाजू सुद्धा तितकीच मजबूत असावी लागते, पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्या ठिकाणी पाहिलं जातं. मग हे सर्वसामान्य कुटुंबातील जे काही तरुण असतील किंवा नागरिक असतील, महिला असतील, युवती असतील, त्यांची इच्छाशक्ती असते, पण त्यांना ते पाठबळ नसल्यामुळं ते कुठेतरी मागे पडताना दिसतात. मग ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ मजबूत आहे त्यांनाच उमेदवारी त्या ठिकाणी पात्रता नसतानाही दिली जाते. तर काय मग सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांनी म्हणा किंवा नागरिकांनी राजकारणात येऊच नाही का? खरं तर खूप दुःख होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करताना, कारण मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातूनच पुढे येतोय, आणि ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती आपण बघतो त्यावेळेस 100% दुःख होतं. आणि स्पष्टपणे बोलायला गेले तर हो, ही परिस्थिती आहे की आज ज्याची आर्थिक सुबत्ता आहे, जो राजकारणामध्ये खर्च करू शकतो, अशाच व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. त्याचं कारण मी पक्षाला ठरवणार नाही, त्याचं कारण मी त्या खर्च करणाऱ्या उमेदवारालाही ठरवणार नाही, मी दोष देईल सर्वसामान्य जनतेला. त्याचं कारण असं आहे की कुठेतरी आपण सुशिक्षित झालो पण सुसंस्कृत झालोच का, तर मला तरी त्याच्यात प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. आज मला असं वाटलं होतं की आज सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, डिजिटायझेशन झालंय, लोक सुशिक्षित झालेत, त्यामुळे कुठेतरी अर्थकारण विरहित राजकारण उभं राहील असं मला नेहमी वाटायचं अनेक वर्षांपासून, पण ती आशा माझी खोटी ठरलेली आहे. आज ज्यावेळेस सर्वसामान्य आम्ही सगळे सरपंचकीच्या लेवलचे कार्यकर्ते एकत्र बसतो त्यावेळेस आमच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो की राजकारण हे सर्वसामान्यांचं राहिलेलं नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला आता एकच सल्ला देतो की तुम्ही आधी चांगलं शिक्षण घ्या, चांगली नोकरी करा, व्यवसाय करा, खूप पैसा कमवा, आणि मग गावी येऊन इलेक्शन लढवा, तुम्ही 100% विन व्हाल. हे आम्हाला का सांगावं लागतं, कारण आजची परिस्थितीच अशी आहे की सर्वसामान्य मतदारापासून, सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून, आणि ह्या सगळा जो खर्च इलेक्शनचा वाढलेला आहे हा सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी इलेक्शन लढवू नये ही सर्व आता स्तरातून एक काय त्याला म्हणतात आवाज हा तयार व्हायला लागलेला आहे, आणि तो प्रत्येक
राजकीय कार्यकर्ता हा मान्य सुद्धा करायला लागला. त्याचा परिणाम दिसेल 100%. कारण परिणाम म्हणजे कुठल्या अर्थाने तुम्ही म्हणताय, म्हणजे ही परिस्थिती बदलेल की ही अशीच राहील? आता जे मतदान होणार आहे 7 तारखेला, नक्कीच नक्कीच. शेवटी ज्या गोष्टी आपण स्वीकारायलाच पाहिजे त्या स्वीकारायलाच पाहिजे. कारण फक्त विचार करून उपयोग नाही, ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे. मी तेच म्हणतो ना की सर्वसामान्य आजची परिस्थिती अशी आहे की 50% सरपंच कर्जबाजारी आहे तालुक्यातले. आता ही परिस्थिती का तयार होते? तर जिल्हा परिषदेपासून वरचे जे स्तर आहेत, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी, मंत्री, ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत मिळणारं मानधन, ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती म्हणजे साधारण जिल्हा परिषदेपासून वरच्या स्तरावरचे जे काही लोकप्रतिनिधी यांना मिळणारा निधी, यांना मिळणारं मानधन, यांना मिळणाऱ्या मानसन्मान, यांना मिळणारे अकोमोडेशन्स जे काही सगळे मिळतात, म्हणजे त्याच्यामध्ये फोन भत्ता असेल, तुमचा इतर सगळे भत्ते असतील, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या परिस्थितीवरती कुठलाही व्यक्ती कर्जबाजारी होऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या खालचा जो स्तर आहे, मग पंचायत समिती असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, याच्या खालचा जो स्तर आहे, यांना मिळणारं जे मानधन आहे, यांना मिळणारे जे काही भत्ते आहेत, हे जे वेळ समाजासाठी देत आहे, राजकारणासाठी देत आहेत, त्याच्या तुलनेत फार नगण्य आहे. त्यामुळे मी जे म्हटलं की आज 50% सरपंच कर्जबाजारी आहेत, हे का? कारण ज्यावेळेस तो त्या पदावर निवडून येतो, लोकप्रतिनिधी होतो, त्यावेळेस त्याला त्याच्या घरच्या शेतीची कामं, त्याच्या वैयक्तिक व्यवसायाची कामं ही बाजूला ठेवून समाजासाठी पळावं लागतं, लोकांसाठी पळावं लागतं. मात्र त्याच्यातून त्याला 1 रुपयाचा फायदा होत नाही. मान सन्मान मिळतो, लोकांना समाधान होतं, 100% 4 पुण्य तो कमवतो, पण आर्थिक परिस्थिती त्याची डबघाईला गेलेली असते. त्यामुळं ह्या अर्थकारणाशी जोडलेलं हे सगळं राजकारण आहे. ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू आज अर्थकारण झालेला आहे. ज्या दिवशी राजकारणाचा केंद्रबिंदू अर्थकारण सोडून समाजकारण होईल आणि स्वतः जनता हे स्वीकारेल की नाही, आम्हाला पैसे घेऊन मतदान नाही करायचं, तर आम्हाला विकास काम बघून मतदान करायचे, त्या दिवशी ही परिस्थिती बदलेल. अन्यथा सर्वसामान्यांसाठी राजकारण नाही, हे इथून पुढे चालू राहील. जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. कारण की अनेक जण असा विचार करतात की माझा भाऊ आहे, मित्र आहे, आमच्या वाढदिवसाला आला, अंत्यविधीला असेल किंवा देशक्रियेला आला आणि त्यांच्याकडे आमचे चांगले संबंध आहेत म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहायचंय. परंतु याच्याही पलीकडे जाऊन जे सर्वसामान्य नागरिक आहेत, मग शेतकरी असेल, विद्यार्थी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांच्याही दृष्टिकोनातून ही जिल्हा परिषदेची निवडणूक फार महत्वाची आहे. या जिल्हा परिषदेचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा, मतदारांचा कसा संबंध आहे, त्यांना कसा फायदा होऊ शकतो? बघा, फायदा जर आपल्याकडे प्रॉब्लेमच हा आहे की आपल्याकडे नागरिकशास्त्र शिकवलं जात नाही, समजून घेतलं जात नाही या गोष्टी. म्हणजे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की अनेक म्हणजे 50% लोकांना लोकसभा काय असते, राज्यसभा काय असते, विधानसभा काय असते, विधान परिषद काय असते, जिल्हा परिषद काय असते, पंचायत समिती काय असते, याचं कुठलंही नॉलेज नाही. आणि ह्या पातळींवरती निवडून जाणाऱ्या व्यक्तीची नक्की कामं काय आहेत हे सुद्धा माहित नसतं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा सगळा त्याच्यामधली एक पोकळी तयार झाली की ज्याच्यासाठी हे सगळं करतोय आपण, ज्या मतदारांसाठी, त्यांनाच माहित नाही की हे माझ्यासाठी आहे. बरोबर. आणि त्यांना हेच माहित नसतं की चला आता मी यांना जिल्हा परिषद निवडून दिले ना, मग यांनी माझी ही 4 कामं केली पाहिजे, ही शुड बी अन्सरेबल. त्यांनी दर वर्षाचा रिपोर्ट दिला पाहिजे की मी तुमच्यासाठी ह्या वर्षभरात एवढी कामं केली आहेत. हे मतदारही मागत नाही आणि हे उमेदवारही देत नाही. ही फार मोठी शोक. हे दिलं जातं 5 वर्षाने. कधी ज्यावेळेस जर परत इलेक्शन लढवायचे असेल तर तो सगळा विकासनामा जे काय म्हणतो आपण, मॅनिफेस्टो, तो दिला जातो. तो फक्त कागदावरती असतो, बाकी निवडणुकी आरोप प्रत्यारोपांवरचीच लढवली जाते. बरोबर. ही परिस्थिती आहे. शेवटी इलेक्शन ज्या स्तरातून चाललंय त्या स्तरातून जनता पण जाते. पण मला तरी कुठे असं वाटतं की पॉलिसी मेकिंग आपण ज्याला म्हणतो, तर पॉलिसी मेकिंग अशा पद्धतीने झालं पाहिजे की सगळ्यात पहिली मतदार जागृती झाली पाहिजे. तुमचा मतदार जागा झाला तर तुमचा उमेदवार जागा होईल आणि मग हे सगळं अर्थकारण कुठेतरी संपून समाजकारण, राजकारणातून सुरू होईल. काय सरपंच म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला या निवडणुकीतून? कारण की स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जसं जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, तसेच ग्रामपंचायत सुद्धा आहे आणि ग्रामपंचायतचा पंचायत समिती सोबत, पंचायत समितीचा जिल्हा परिषद सोबत हा डायरेक्ट संबंध आहे. बघा, गेले अनेक वर्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती अस्तित्वात नाही. एक सरपंच म्हणून किती अडचणी येतात मी फेस केलेल्या आहे. कारण माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतीला ज्यावेळेस मला ग्रामसेवक चांगला हवा होता, तर तो मिळवण्यासाठी मला आंदोलन करावं लागलं.
जर कदाचित पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे सगळे अस्तित्वात असते तर कदाचित मला ते आंदोलन करावं लागलं नसतं. त्यामुळे नक्कीच जे जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील, जे पंचायत समिती सदस्य निवडून येतील, यांचा गाव विकासाच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये ह्या सगळ्यामध्ये सहभाग 100% गरजेचा असतो. आणि तो बायस असला पाहिजे, म्हणजे कुठे निरपेक्ष असला पाहिजे. कुठेही हा माझ्या पक्षाचा आहे, याने माझं काम केलंय मगच मी याची काम करणार असं नसावा. निवडून आल्यानंतर प्रत्येकाने, मग तो सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, निवडून आल्यानंतर ह्या सगळी जनता माझी आहे, सगळे सरपंच माझे आहेत आणि ह्या प्रत्येकाची अडचण माझी अडचण आहे. म्हणजे जो येईल विचाराने त्याचं काम काम केलं करण्यास पाहिजे. मी त्या ठिकाणी 100% असं केलं पाहिजे. बहुधा असं होत नाही. बहुधा असं होतं की बाबा ह्या सरपंचाने माझं काम केलं नाही मग मी याचं काम करणार नाही, अशी मानसिकता असते. पण तशी मानसिकता लोकप्रतिनिधींनी ठेवू नये, कारण जर तशी मानसिकता असेल तर त्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणूच शकत नाही. त्यामुळे माझी अपेक्षा हीच आहे की सरपंचांच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांनी काम करावं, जेणेकरून त्यांना गाव विकास, ग्रामीण विकास साध्य करणं खूप सोपं जाईल. येस, मला त्याच मुद्द्याकडे यायचंय की थोडा वेळ असं समजा की तुम्ही सरपंच नाही आहात किंवा भाजपाचे कार्यकर्ते नाही आहात, तुम्ही एक सर्वसामान्य मतदार आहात, नागरिक आहात. सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीचा जिल्हा परिषद सदस्य अपेक्षित ठेवता किंवा पंचायत समिती सदस्य अपेक्षित ठेवता, काय सांगाल? 24/7 24 तास 7 दिवस ज्याचा फोन चालू असेल, जो आलेला फोन नंबर जर सेव्ह नसला तरी जो फोन स्वीकारेल आणि जो समोरच्याची अडचण ऐकून घेईल पूर्णपणे आणि ती अडचण चांगल्या पद्धतीने सोडवेल, असा जिल्हा परिषद सदस्य आम्हाला हवाय, असा पंचायत समिती सदस्य आम्हाला हवाय. जर तो उद्या म्हणेल अरे मी माझा व्यवसाय आहे, जर तो उद्या म्हणेल की नाही मी पुण्या मुंबईला आहे आणि मग आल्यावर ते बघू, तर असा अपेक्षित कुणालाच नाही. अपेक्षित कुणाला आहे की जर तुम्ही स्वीकारताय हे व्रत, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्ही ज्यावेळेस हे व्रत स्वीकारताय, ते व्रत स्वीकारताना तुम्ही सर्वांची कामं ही 24/7 केली पाहिजे. कारण कुठल्या व्यक्तीची अडचण कधी उद्भवेल हे सांगता येत नाही. आणि हेच जर आपण करू शकत नसेल तर फक्त नावासाठी, फक्त स्टेटससाठी आणि कुठेतरी कमवलेला पैसा खर्च करायचा याच्यासाठी ही इलेक्शन लढवू नका, असं सर्वसामान्य मतदाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करेन. ओरली काम चालत नाही. प्रशासनासाठी डॉक्युमेंटेशन, कागदोपत्री जो व्यवहार आहे तोही फार महत्वाचा असतो. त्याच्यामुळे प्रशासनाची सुद्धा तितकीच जाण असणं महत्वाचं आहे. नक्कीच. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की ठीक आहे, एखादा उमेदवार नवीन असू शकतो, जरी त्याला प्रशासनातून माहिती नसलं तरी प्रशासनाची माहिती असलेले अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. ते त्यांना अपॉइंट करू शकतात, त्यांच्याकडनं प्रशासन समजून घेऊ शकतात आणि ते सर्वसामान्यांची अडचणी किंवा कामे करू शकतात. पण याला सर्वात महत्वाचं काय, वेळ देणाराच पाहिजे. जर वेळ देणाराच नसेल आणि त्याला खूप प्रशासनाचं नॉलेज आहे त्यात अर्थ नाहीये. जर त्याच्याकडे खूप पैसा असेल आणि तो वेळच देत नाहीये तरी ते कामाचं नाही. इथे फक्त वेळ देणारा व्यक्ती पाहिजे जो सर्वसामान्यांसाठी जगेल. एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही आपले जे काही सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात किंवा ओव्हरऑल आपण म्हणूयात की जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल? मी सर्वसामान्य मतदारांना एकच आवाहन करेन की तुम्ही सर्व उमेदवारांच्या बाबतीत एकच विचार करा की हा उमेदवार माझ्या किती उपयोगीचा आहे, या उमेदवाराला किती प्रशासनाचं ज्ञान आहे, किंवा जर ज्ञान नसेल तरी ते कमावण्याची त्याची किती उत्कंठा आहे. आणि बघा, हे राजकारण मलिन झालंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण ते स्वच्छ करण्याची जबाबदारी मतदारांची. त्यामुळे आज जर तुमच्याकडे एखादा व्यक्ती सांगतोय की ही वस्तू घ्या, तर ती तुम्ही नाकारली पाहिजे. एखादा उमेदवार सांगतोय की हे पैसे घ्या, तर ते तुम्ही नाकारले पाहिजे. तुम्ही त्यांना एखादा उमेदवार तुम्हाला म्हणतोय की तुम्ही जेवायला चला, तर ते तुम्ही नाकारलं पाहिजे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाकारून त्याला हे सांगितलं पाहिजे की आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही आमच्या मतदानाच्या उतराई विकास कामातून व्हा, आमच्या अडचणी सोडवण्यातून व्हा. हे ज्यावेळेस प्रत्येक मतदार स्पष्टपणे त्या उमेदवाराच्या तोंडावर सांगेल की मला तुमचे पैसे नको, मला तुमचं जेवण नको, मला तुमची वस्तू नको, पण मला तुमचा वेळ हवाय, आणि हे सांगणारा मतदार ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशीच त्यांची चांगल्या पद्धतीने उतराई होऊन त्यांची कामं करणारा उमेदवार त्या दिवशी नक्कीच तयार होईल आणि सर्वसामान्य घरातला व्यक्ती हा जिल्हा परिषद सदस्य होईल. वाह, क्या बात है. खर तर राहुल भाऊ, तुमची ही जी मुलाखत आहे ही या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला
अर्थात एक 2-3 दिवस आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. निश्चितच तुमचा जो काही अनुभव आहे, तुमचं जे काही ज्ञान आहे, त्याच्या माध्यमातून जी सर्वसामान्य जनता आहे, मतदार आहे, त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. कारण की कुठेतरी पॉलिटिकल लीडरकडून किंवा उमेदवारांकडूनही किंवा पार्टीकडून एक नेरेटिव्ह सेट केला जातो. एक प्रोपगंडा राबवला जातो आणि त्याच्यानुसारच त्याच मुद्द्यांवरती त्या निवडणुका लढवल्या जातात. निवडणूक जिंकली की पुन्हा त्या नागरिकांकडे, त्या मतदारसंघाकडे तितकं बारकाईनं सुद्धा पाहिलं जात नाही. त्याच्यामुळे ही मुलाखत फार महत्वाची होती. तुमचं हे ज्ञान, तुमची माहिती नक्कीच त्या ठिकाणी नागरिकांसाठी महत्वाची असणार आहे. खरं तर आपण पुन्हा भेटणार आहोत निवडणुकीनंतर. नक्कीच. त्याही वेळेस आपल्याला अशाच गप्पा मारायच्यात. जी काही निवडणुकीची धामधूम असणार आहे, जी काही समीकरणं बदलणार आहेत, जे काही निकाल लागणार आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बातचीत करायची आहे. व्यस्त दिनक्रमातून सुद्धा आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्याशी बातचीत केली, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.